सतत दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करणाऱ्या तरुणाला जन्मदात्या पित्यानं आणि सख्ख्या भावानं गळ्यावरती पाय देऊन निर्घृणपणे हत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे उघडकीस आली आहे। या घटनेनंतर पोलीस पथकानं आरोपी वडील आणि भाऊ या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केलाय। राहुरी आणि नगर तालुक्यातील सीमेवरती असणाऱ्या डोंगरगण घाटामध्ये 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11च्या दरम्यान डांबरी रस्त्यापासून वन विभागाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका दरीत 35 ते 40 वयोगटामधील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता। त्या पुरुषाची हत्या करून मृतदेह बांधून गोणीमध्ये घातला आणि ती गोणी दरीमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, दीपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक महादेव भांड आदी पोलीस पथकानं अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं। तपासादरम्यान सदर मृतदेह राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किरण शिवाजी कव्हाणे याचा असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पथकानं तपासाची चक्र जलद गतीने फिरवून मयत किरण कवाने याचे वडील शिवाजी शंकर कवाने आणि भाऊ योगेश शिवाजी कवाने यांना ताब्यात घेतलं। त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। मयत किरण कवाने हा नेहमी दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करत असे। त्याच्या त्रासाला कंटाळून जन्मदाते वडील आणि सख्ख्या लहान भावानं मयत किरण कवाने याच्या गळ्यावरती पाय देऊन त्याची निर्घृणपणे हत्या केल्याचं उघडकीस आलंय। हत्या केल्यानंतर मृतदेह डोंगरगण घाटामध्ये टाकून दिल्याचं समजलंय। या घटनेनंतर तालुक्यासह जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।